सृष्टी सुंदर आहे म्हणले. आदि ऋषी ब्रह्मदेवानी इंद्रिय संयमपूर्वक तप विद्या योग समाधीनं संपन्न होऊन प्रिय संतान ऋषीगणांची निर्मिती केली. बघा आता ऋषी निर्माण झाले. त्यापैकी प्रत्येकाला समाधी योग ऐश्वर तप विद्या यांचा अंश दिला. विदुर उवाच स्वायंभुवस्य च मनोवर्षं परमसम्मतः कथयतां भगवान यत्र मैथुनेन दरे प्रजा. स्वयंभू मनुचा वंश हा मोठा आदरणीय आणि मनुपासून मैथुन धर्माना आता जी प्रजा निर्माण होते त्या वेळापासून मनुपासून सुरुवात झाला. अगोदर संकल्पात नव्हतं. संकल्प करायचा आणि सृष्टी निर्माण व्हायची. तिथून ही वेगळ्या पद्धतीने सृष्टी निर्माण होऊ लागली. ब्रह्मन आपण म्हणाला होता की स्वयंभू मनुचे पुत्र प्रियवत आणि उत्तानपाद यांनी 7 दीपांनी वेगळी पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन केलं होतं. आणि देवहूती नावाची कन्या आणि हिचा कर्दम प्रजापतीशी विवाह झाला होता. यम इत्यादी योगाच्या लक्षणाने देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमाला किती संतान झाली, तिचा काय प्रसंग होता ते आम्हाला सगळं सांगा. भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापती मनुच्या कन्यांचं पाणीग्रहण कसं केलं, कोणकोणती संतती निर्माण झाली, काय चरित्र आहे. प्रजासंतती भगवान कर्दमो ब्रह्मणोदिता सरस्वत्या तपस्तेपे सहस्राणाम समादशा. मैत्रेय म्हणतात ब्रह्मदेवानी भगवान कर्दमाला आज्ञा दिली होती की प्रजोत्पत्ती करावी. तेव्हा 10,000 वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर त्या कर्दमाने तपश्चर्या केलेली, मोठी साधना केलेली, एकाग्रचित्त केलं, हरीची उपासना केली, श्रीहरीची उपासना केली. हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि शब्द ब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमंत भगवंतांनी आश्रय दिला. भगवंताची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. गळ्यात पांढऱ्या आणि निळ्या कमळाची माळा धारण केली होती. मुखकमल काळ्या आणि सुंदर केशाच्या पटानं शोभून दिसत होतं आणि दिव्य असं वस्त्र परिधान केलं होतं. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट, कानात चमकणारी कुंडल, हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुध होती. एका हातात क्रीडेसाठी घेतलेलं पांढरं तुरं शोभून दिसत होतं. प्रभूचं मधुर हास्यमय मुखकमल आकर्षित करून घेत होते. आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षस्थळावर लक्ष्मी, गळ्यामध्ये वस्तुपणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचं दर्शन कर्दमाला आनंद झाला. सर्व कामना पूर्ण झाल्या. स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सद्गुणाची निधी आहात. शुभ योनीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल हे जहाज आहे. ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे, तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषय सुखासाठी त्या चरणांचा आश्रय घेतात, नाही का. काम कलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप ग्रस्त धर्म पालन करण्यास सहाय्यक अशा कन्येशी विवाह व्हावा म्हणून कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरवणाऱ्या चरण कमलाला मी शरण आलो आहे. सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनामध्ये गुंतलेले लोक वेदवाणी रूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ती, मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञा पालन करून पूजा समर्पण करतोय. आपले भक्त हे विषयासक्त लोक त्यांच्याच मार्गाचं अनुकरण करतात आणि माझ्यासारख्या कर्मजड पशुशी परवाही करत नाहीत. प्रभू, हे कालचक्र प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म ही काय आहे, ते फिरण्याची जी धुरी आहे. आधी मासासह 13 महिने, अधिक महिना धरून 13 महिने ही त्याचे काय आहेत, आरे या कालचक्राचे. बघा, 360 दिवस हे काय आहे, त्याची जोड आहे. 6 ऋतू हा चाकांचा घेर आहे. अनंत क्षण पल यांच्या तीक्ष्ण धार आहेत आणि 3 चातुर्मास त्याची आधारभूत 3 वर्तुळ आहेत.
हे वेगवान स्वरूप काय करतंय? काल भ्रमण करत 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 सगळ्याच आयुष्य संपवतोय. पृथ्वी गतिमान आहे. पृथ्वी स्वतःबरोबर फिरते आणि सूर्याभोवती फिरते, नाही का? स्थिर इथं काय नाही, सगळंच गतिमान आहे. न तारा शाळेत सांगितलं जातं की आपल्याला तारा स्थिर आहे. तारा सुद्धा स्थिर नाही, तारा फिरतात. तारा स्थिर आहेत म्हणून चुकी सांगितलं जातं. तारा त्यांना सुद्धा फिरणं गती आहेच. जे गतिमान आहेत ते जगत हे गतिमान आहे, हे काळ रूप आहे. असं प्रत्येकाचं आयुष्य खात खात खाते संपत फिरत चाललंय. अरे ज्याप्रमाणे कोळी कीटक तोंडातून जाळं बाहेर दोरी काढतो आणि त्याशी खेळतो पुन्हा पोटात धारण करतो, तशी भगवंताची लीला आहे. प्रभू, यावेळी आपण परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन केलं. माईक असल्या कारणाने आपल्याला जरी पसंत नसलं तरी आपले कल्याण करण्यासाठी आम्हाला ते प्राप्त झाले. आपलं मूळ स्वरूप कसं आहे? निष्क्रिय आहे, बरं का? म्हणून माईकच्या द्वारे सर्व जगाचा व्यवहार चालणार आहे. आपलीशी अल्पशी उपासना करणारे सुद्धा इच्छित वस्तूंचा वर्षाव आपण करता. आणि म्हणून भगवंता, माझा तुला वारंवार नमस्कार असो. मैत्रिय म्हणतात, भगवंताच्या भुव्या प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त दृष्टीने चंचल झाल्या. गरुडाच्या खांद्यावर देव बसले होते आणि स्तुती करायला चालू केली. भगवान म्हणाले, ज्याच्या करता तू एवढा संयम धारण केला, माझी आराधना केली, मी हे सगळं जाणतोय. प्रजापते, माझी आराधना कधीही निष्फळ होत नाही. चित्त माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि तुझ्यासारखा तर महात्मा हे अधिक फलदायी होणार आहे. प्रजापती पुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभू म्हणून ब्रह्मावर्तामध्ये राहून 7 समुद्रांनी वेढलेल्या पृथ्वीचं राज्य करत होते. ब्रह्मावर्त म्हणजे भारताला अगोदर ब्रह्मावर्त हे नाव होतं. जड भारताकडून हे पुढे भारत नाव पडलं. अगोदर या देशाचं नाव ब्रह्मावर्त. ध्यानस्थ झालाय का झोपलाय? कीर्तन चालू होतं. कीर्तन झोपू नये असं नाही, झोपावं. ते कीर्तनकाराला मानसिक झोपला होता. कीर्तनकाराला कोड पडले की आता काय सांगावं, काय समोर माणसं झोपायला आली, काय सांगावं म्हटलं. त्याच्या शेजारचा होता, खोटा की म्हणला, कीर्तन ऐकायला आलाय ना, झोपताय काय म्हणलं. कीर्तनकाराला बरं वाटलं, माझं काम ती करतो. कीर्तन झाल्यावर त्याने त्याची गाठ भेटली. बरं झालं म्हणला, तुम्ही त्याला उठवलं म्हणला. मला ते सारखं सांग ना, उठा म्हणला, कीर्तन ऐकायला ना, झोपायचं घरी जाऊन झोपाय, तसं झोपताय. ती कीर्तन म्हणला, काय माणूस लक्ष देऊन ऐकतोय. म्हणला, तुम्ही खरंच धन्य आहे म्हणला, तुम्हाला गोडी आहे. तुमचं गाव कुठलं काय? बरं झालं तुम्ही त्याला उठवलं. काय म्हणला, सारखं त्या अंगावर माझ्या पडणार, त्यामुळे माझी झोप मोड व्हायला लागली, ते सांगते. ते शेजारी सांगितलं, अहो कसं झोपते बघा म्हणलं, सगळं सारखं माझी झोप मोड व्हायला लागली म्हणलं, बाजूला पण झोप. चित्तांतकरण शुद्ध झालं. विप्रवर धर्मज्ञ राजर्षी म्हणून शत्रुपा राणी तुला भेटण्यासाठी परवा घेतली. एक रूप यौवनशील संपन्न काळे भोरडोळसली कन्या या व्यवहार योग्य आहे म्हणून तुला ती कन्या अर्पण करतो. शत्रुपा, ब्रह्मन गेल्या अनेक वर्षापासून तुझं चित्त पत्नीशी इच्छा करत आहे. बघा, राजाने मुलगी ऋषीला दिली. एक सम्राट कन्या आहे, राजकन्या आहे. मुलगी कोणाला देत आहेत? ऋषीला. सध्या पौरोहित्य करणारा नको म्हणतायत. पौरोहित्य करणारा पाया पडते, पंचपक्वानाचं भोजन घेते, पुरे पौरोहित्य करणारा नको म्हणते. पण इथं ऋषीकन्याला मुलगी दिली आहे, राजाची मुलगी. त्याला विचारलं नाही, असं विचार नाही त्याला, पुण्यात स्वतःचं घर आहे का, गावात शेती आहे का, किती मोठं पॅकेज आहे का, असं विचार नाही. ऋषीना देऊन टाकतो. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षापासून तुझं चित्त पत्नीची इच्छा करत होतं की राजकन्या तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करेल. राजा सांगतोय तुझी सेवा करायला म्हणते. तुझ्यापासून तिला 9 कन्या होतील
आणि त्या कन्यापासून मरीची आदी ऋषीगण पुन्हा पुत्राशी निर्माण होतील. बघा, संतती सातत्याने चांगले निर्माण होणे ह्याला सुद्धा पुण्य लागते बरं का. म्हणजे एक बाप चांगला आणि पोरगा बेकार निघाला तर तसं नाही, अशी क्रमशः निर्माण होणं याला एक पुण्य लागते. नाथ एवढे मोठे नाथ पण पोटी हरिपंडित झाला. जीवावर दया करून तो आत्मज्ञान प्राप्त केलं, सर्वाला अभयदान दिलं आणि त्यामुळे काय होईल, सगळ्यामध्ये तू मला बक्षील. ठीक आहे, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत हा भक्तियोग जाण विशिंत माझा. प्रत्येकामध्ये प्रभूला बघावं. काय दृष्टी असावी, व्यवहार असा असू नये, फक्त दृष्टी बघावं. म्हणजे सर्प विंचू अवघा नारायण म्हणजे, मग सर्प विंचू नारायण म्हणून विंचूला मांडीवर म्हणून नये तू पण देवाचा अवतार आहे नारायण अवतार म्हणून तसं नाही. विंचू देवाला झाला सगळ्यात प्रभू आहे, बरोबर आहे. दृष्टी समान, व्यवहार समान नाही. व्यवहार समान नसतो. मैत्रेय म्हणतात, कर्दमऋषीला असं सांगितलं आणि इंद्रिय अंतर्मुख झाली आणि बिंदुसर तीर्थावरून ते निघून गेले. ते बिंदुसर तीर्थ आहे. भगवंताच्या सिद्धी मार्गाची सिद्ध पुरुषाला प्रार्थना प्रशंसा करतात आणि गरुडाच्या पंखातून होणाऱ्या सामवेदांच्या रुचा ऐकत ऐकत देव गेले. बघा, कानावर ते देवाने हेडफोन घातला आणि सामवेद ऐकत गेले. वीरवर इकडे मनुसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या रथात बसून पृथ्वीवर फिरत फिरत जो दिवस सांगितला त्या कर्दमाच्या आश्रमात आले. सरस्वतीच्या पाण्याने भरलेल्या बिंदू सरोवरावर असं स्थान बघितलं. हे बिंदू सरोवर पवित्र आहे, वृक्षवेलीनं वेढलेलं आहे. तिथे मदमस्त पक्ष्यांची थवी किलकिलाट करतायत, भ्रमर गुंजाराव करतायत, मोर आनंदाने पिसारा फिरून नाचतायत, कोकिळा कुहू करतेय. आश्रमामध्ये कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुळ, कुंद, मंदार, कोडा अशी सगळी झाडं आहेत बरं का. कांग्रेस चिलार नव्हतं तिथं, सगळी अशी झाडं होती. प्रसन्न वातावरण असावं. अंगण बघितली घराही कळायला कळते ना. पक्षी कोण कोण आहेत, कारंडव आहे, बदक आहे, बेडूक आहे, हंस आहे, पाणकोंबडा आहे, सारस आहे, चकवे आहे, अशी पक्षी आहेत. हरेण, डुक्कर, साळी, गवे, हत्ती, वानर, सिंह, माकडं, मुंगूस, सगळं आश्रम तिथं भरलेलं आहे. पुष्कळ दिवस उग्र तपस्या केली होती त्यांनी ना. शरीर तपानी तेज, तेजावर तपाचे तेज येतं, तेजस्वी झालं. शरीर पुरुष होतं पण तेज येतं, तपाचे सामर्थ्य असतं. तपाचे सामर्थ्य तपेन लांब. आणि नजर एक भगवंताची अशी वेगळी होती तपाच्या सामर्थ्याने. पण पोटाला अंग नसेल दुर्बल वाटत नाहीत, दिसतात तशी दिसतात, तेजस्वी असतात ती पुरुष. आपण खाऊन पिऊन पण दुर्बल दिसतो, नुसतं अंग सुटलेलं असतं. तप साधना कुठली नसते ना, साधनेचे एक फळ असतं. डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या, वलकर शोभून दिसत होती. संस्कार नंतर महाराज स्वयंभू म्हणूला पर्णकुटीत आले, आशीर्वाद दिला, आदरचित्ते केलं, पूजेचा स्वीकार केला. महाराज, आपण भगवान विष्णूचे पारणशक्ती रूप आहात आणि सज्जनांचा रक्षण आणि दुष्टांचा संहार खचितच आपल्याकडून होणार आहे. आपण कशात साक्षात विष्णू स्वरूप आहात. निरनिराळ्या कार्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म आणि वरुण ही तुम्ही रूप धारण करता, म्हणून माझा तुम्हाला वारंवार नमस्कार असो. आपल्या रत्नजळी देवीजी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा चमत्कार करता आणि त्यामुळे काय होतं, पापी लोकांना भीती वाटते. तरी सुद्धा मी आपल्याला विचारतो की कोणत्या कारणानं तुम्ही इथं आलात, मला आज्ञा करा. मैत्रेय उवाच एवम विष्कृता शेष गुणकर्म दयो मुनी सग्रीड इवते संग्राम पारतुमाच. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे कर्दमाने मनुच्या संपूर्ण गुणाचं आणि कर्माचं वर्णन केलं आणि मुनीला म्हणाले. म्हणून म्हणतो,
वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवानी वेदमय रूपाचं वर्णन केल्यानंतर तप विद्या योग संपन्न विषयामध्ये अनासक्त अशा ब्राह्मणाला मुखातून प्रगट केलं. हजारो चरण असलेल्या विराट पुरुषाने सर्वांचं रक्षण करण्यासाठी हजारो भुजापासून क्षत्रियाला उत्पन्न केलं. हे ब्राह्मण आहे. रूपक कसं आहे बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे 4 वर्ण सांगितले. ठीक आहे. हे कशा करता रचना आहे? समाज व्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून. आज वर्ण व्यवस्थेवर टीका केली जाते. असं नाही हा ब्राह्मण आणि हा क्षत्रिय. मी म्हणतो एकामध्ये सगळे आहेत. 4ही वर्ण एकामध्ये आहेत. हे आपलं जे मस्तक आहे ते ब्राह्मण आहे, हात आहे ते क्षत्रिय आहेत, आणि पोट आहे ते वैश्य आहेत, आणि पाय आहेत ते क्षुद्र आहेत. पाय आहेत क्षुद्र आहेत म्हणजे तुच्छ नव्हेत, हे लक्षात घ्या. इथून कमरेपासून खालीच काहीच नाही. काय करणार ब्राह्मण? क्षुद्र कमी नव्हे. रूपक समजून घ्या पहिल्यांदा. हे काय करतो ब्राह्मण? हे पायाजवळ काटा टोचतो. पायाजवळ आपल्या काटा टोचतो. पाणी कुठे येतं? डोळ्यात. म्हणजे कुठे येतं? ब्राह्मणाच्या. हा काय करतो? अरे जा, क्षत्रियाला सांगतो वाट खाली काढ काटा. अरे सगळी सिस्टीम चालते कशामुळे? वैश्य. इथं सगळं बांधलेलं असतं. मला सांगा, हे दोन्ही हात नाहीत, काय करणार? खाणार कसं? त्याची गरज आहे ना. आपल्याला कुणी अंगावर कुणी आला, कुत्रा आला, हातात काठी घेऊन दगड घेऊन मारायला जातो कधी? क्षत्रिय रक्षण करतो ना, म्हणून क्षत्रिय. सगळ्याची गरज आहे. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ हा अपप्रचार आहे. चुकीचं सांगितलं जातं, हे चुकीचं आहे. समजून घ्या पहिले त्याचा अर्थ काय आहे. भगवंताला जेव्हा आपण जातो दर्शनाला, मी काय सांगितलं? हे ब्राह्मण. पाय काय सांगितले? क्षुद्र. दर्शन कोणाचं घेतो? देवाच्या डोक्याला असं डोकं धडतो का? पायाशी नतमस्तक होतो ना. नमस्कार कोणाला? क्षुद्राला. कमी कसा? वंदनीय आहे तो. ब्राह्मण आहे म्हणून डोक्यात धडकत नाही आपण देवाच्या, ते ब्राह्मण आहे म्हणून. अर्थ समजून घ्यावा. अपप्रचार करू नये समाजात. काहीतरी सगळी रचना अशी केलेली आहे. भाग्योदय झाला म्हणून आपण मला राजधर्माचा उपदेश केला, माझ्यावर कृपा केली, पण माझं प्रारब्ध उचडलं म्हणले. हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझं चित्त चिंताग्रस्त झालंय. म्हणून मी आधी प्रार्थना आहे, प्रियवत आणि उत्तानपादाची बहीण माझी कन्या वय शील गुण यांनी संपन्न आहे आणि पती मिळण्याची तिची इच्छा आहे. नारदाच्या मुखातून शील विद्या रूप वय गुणाचं वर्णन ऐकलं आणि पती म्हणून वर्ण्याचा तिनं निश्चय केला. काय बघावं? माणसं चांगली आहेत का बघावं, पैसा किती आहे काय बघू नये, ती माणसं चांगली आहेत का ही चौकशी करावी. पूर्वी माणसं कोण मुली देत होती, आता सगळंच बदललंय. हे द्विजवर मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करतोय म्हणले. आपण हिचा स्वीकार करा. सर्व ग्रह कर्तव्य दक्षी आहे, आपला संसार उत्तम करेल. जो भोग स्वतःहून प्राप्त होईल त्याची अवहेलना विरक्त पुरुषांनी करू नये. मूर्खपणा आहे. मी विरक्त आहे, मी माझ्या ठिकाणी वैराग्य आलोय ना, विरक्त आलोय. मला जर म्हणलं कोण आज दिवसभरात पोहे खाणार नाही, मला अन्नाची गरज नाही, मी विरक्त आहे, मूर्ख आहेस ना. जो सहज प्राप्त होतं एखादं, मागू नकोस, सहज प्राप्त होतो त्याचा विरक्त पुरुषांनी सुद्धा स्वीकार करावा. शास्त्र सांगतं. पोहे दिले एखाद्याने, मी खाणार नाही, मला चालतंय, आता असं म्हणणं मूर्खपणा आहे. हा, आता दिलेल्या पोह्यावर जर मी म्हणलं लिंबू आहे का, ही आसक्ती सुरू झाली. दिलं तेवढं खा, मागू नये. आले कुठलीही गोष्ट स्वतःहून जी आली त्याचा स्वीकार करावा, ती आसक्ती नव्हे. सहज प्राप्त होतंय, कुठलेही सहज असू दे, सहज मिळणार त्याचा स्वीकार विरक्तांनी सुद्धा करावा. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत पाठवला म्हणजे काय केलं? पैसे परत पाठवले म्हणजे पैशाचा अनादर नव्हे, त्याच्या ठिकाणी असणारं ममत्व टाकावं. मला जर कोणी बोलवलं, महाराज तुम्हाला मी आज 10,000 रुपये देणार, ठीक आहे, मी तुम्हाला आज काय देणार नाही, ठीक आहे, असं म्हणून नाही मला आज 10,000 देणार असं तर मी येतो. ही आसक्ती झाली.
इच्छेनं त्याच्या समाधान असावं, हे विरक्त पुरुषाचं लक्षण आहे. देगा उसका बाला न देगा उसका बाला, आसक्ती घेऊ नये. आणि जो काय करतो विरक्त पुरुष, इकडे विरक्ती दाखवायची, मला नको म्हणायचं. आलेलं स्वतःहून मुलगी चालून आली, तिला नको म्हणायचं आणि दुसऱ्या पुरीला तुमची मुलगी देता फोन करत बसायचं. हा मूर्खपणा आहे म्हणले, हे निंदनीय आहे. ते फोन उचलून नाही त्याच्या मागे लागतं, देतो का मुलगी, देतो मुलगी, आले चालून तिला ते नाही, ती बरोबर नाही म्हणतो. हे चुकीचं आहे. हा सुद्धा काय ग्रंथाला सांगते. जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करत नाही आणि एखाद्या कंजूष माणसापुढे हात पसरतो, त्याचं सर्वदूर बसलेलं यश त्यामुळे नाही होतं. हात पसरल्यामुळे काय होतं, यश निघून जातं, त्याची स्त्री निघून जाते, मन प्राण आत्मा ध्री स्त्री स्मृती सगळं नाश होतं. हात पसरून नाही कोणापुढे. प्रारब्धान जे प्राप्त झाले ते घ्यावं. आणि दुसरे जर तिरस्कार केला मग त्याचा मानभंग होतो ना. कुणाच्याही तिरस्कारला आपण प्राप्त होऊ नये. लोकांना असं वाटत नाही बाबा काहीतरी मागायला आलं, हो ना, ते प्रेमाला पात्र व्हावं. कर्दमुनी म्हणतात, ठीक आहे, विवाह करण्याची माझी इच्छा आहे, आपल्या कन्येचा अजून कोणाशी वाद निश्चित झालेला नाही, म्हणले दुसरीकडे कुठं काही ठरवलेलं नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्मविधीने आम्ही विधी करतो. धर्मशास्त्रामध्ये साखरपुडा ही याद्याची प्रकार चालतो हा सांगितलेला नाही. आपल्या धर्मामध्ये मुळात याद्या नाहीत. आता आपल्याकडे याद्या करतात, याद्या नाहीत. लग्न हा संस्कार आहे. मुलगी देतो म्हणले की तीच झालं फिक्स. आणि इच्छेने करायचं असतं आई वडिलांनी, ते ठरवून बिरवून नसतं. याद्या ह्या प्रकारात नाही आहे कुठे शास्त्रात, ते चालू केले नवीन पिढी. साखरपुडा पण सांगितला नाही तसा, वांग निश्चय म्हणजे साखर हे पण सांगितलं नाही. ही कन्या एक दिवस आपल्या महाराच्या गच्चीवर बसून चेंडू खेळत होती. चेंडूच्या मागे पळताना तिचे डोळे चंचल होते आणि पायातील नुपुर मधुर झंकार करीत होते. तिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने बिसदून विमानातून खाली पडला वर्ण. ते विश्वावसून हिला बघितली, इतकी ती सुंदर होती. अरे म्हटले, इतकी सुंदर मुलगी आहे, कुठला शहाणा पुरुष तिला नकार देईल. आणि प्रत्यक्ष स्वयंभू मनूची ती कन्या आहे, उत्तानपादाची बहीण आहे, सुंदर स्त्रियामध्ये ती रत्न आहे. अरे कधीही ज्यांनी लक्ष्मीच्या चरणाची आराधना केली नाही तिला याचं दर्शन सुद्धा होणार नाही म्हणणे. म्हणून मी आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करतो. मुलगी पसंत आहे म्हणले आम्हाला, पण एका अटीवर. बघा ऋषीने अट घातली, जोपर्यंत तिला संतान होणार नाही तोपर्यंतच मी घरात राहणार. संतान झाल्यानंतर मी भगवंताने सांगितलेला संन्यास मार्ग शमदमादी षटक जे आहे साधन करते करता मी निघून जाणार. घरामध्ये गृहस्थाश्रम, पहिला जी वर्गाश्रम व्यवस्था होती, गृहस्थाश्रम कायम राहायचं नव्हतं. आता अरण्य संपली, वनवासात कुठे जाता, घरामध्ये सुद्धा विरक्त राहता येतं. घरात लक्ष दे नाही, पोरायला प्रपंच घालायचं, लक्ष देऊ नये, आपलं आपल्या इकडे बघावं. आज काय चाललंय, त्यांनी काय केलं, भाजीला काय केलं ते पण विचारू नये, येईल ते खाऊ, नाही दिलं तरी गप्प बसावं. ही संन्यास आहे. व्यर्थ म्हणजे दुसरं काय व्हायचं, चौकशी करत बसू नये. 50 पुढे गेल्यावर मैत्रेय म्हणाले, धनुर्धरा, हे धनुर्धर विदुरा, कर्दमुनीने केवळ एवढे बोलून थांबले नाहीत. हृदयात भगवान कमलाचं ध्यान केलं. त्यावेळी मंदहास्य करून देवतेचं चित्त लुब्ध झालं. देवतेला पसंत पडणार. ऋषीजी बघितलं ते चांगला आहे मला, म्हणजे लय आवडला ऋषी. म्हणून महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती बघितली आणि अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमाला ही गुणवती कन्या आनंदाने दिली. बघा यावेळी महाराणी शतरूपाने कन्या आणि जावई बहुमोल वस्त्र, अलंकार, ग्रहसंशी सगळं सामान दिलं. मागाई नाही, मला मिळते. प्रारब्ध नसल्या, प्रारब्ध असल्यावर मागूनही मिळत नसल्यावर मिळत नसतं काय. धन आणि पैसा, प्रारब्धची वाढे धन, प्रारब्धाची वाढे मान. सन्मान हा प्रारब्धाने मिळतो, धन सुद्धा प्रारब्धानेच मिळतं.
कष्टानं धन मिळत नसतं, बुद्धीने धन मिळत नसतं. कष्टानं जर धन मिळत असतं ती आम्हाला श्रीमंत झाले असते जगात 1 नंबर. अंबानीपेक्षा ती मोठे असते आम्हाला लोक कष्टानं जर मिळत. आणि बुद्धीनं जर मिळत असते तर हे पंडित हे श्रीमंत झाले असते. बुद्धीने पैसा मिळत नाही, कष्टाने मिळत नाही, प्रारब्ध लागतं. प्रारब्धात सगळं असावं लागतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. पण हरीची कृपा झाल्यावर प्रारब्धाचा भोग जर असेल तरी संपतो ना. म्हणून हरीची कृपा घडावी लागते. नेत्रातून अश्रू होऊ लागले. मुलगी दिली, बघा लग्न विधी कसा आहे. तिकडे आनंद आहे आणि येताना डोळ्यातनं पाणी. एका डोळ्यात अश्रू असते, एका डोळ्यात आनंद असतो. लग्न होता देताना जाताना. आणि देवतेची वेणी सगळी भिजली म्हणले रडताना. अगोदर बघताना हसली होती, आता जाताना रडायला लागली. कर्दोबाचा निरोप घेतला. राणी आणि परिवार रथावर बसले आणि सरस्वतीच्या दोन्ही तीरावर शांत मुनीच्या आश्रमात राजवाड्यात इकडे आश्रमात आली आहे. पूर्वी आनंदाला आलेली आहे. ब्रह्मावासाची प्रजा अत्यंत आनंद झाला. स्तुती गाणी मंगलवाद्यासह स्वागत झाले. सर्व योगाने संपन्न असणारी बृहस्पती नगरी मनुची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर काढल्यानंतर अंग जाळताना भगवानाची काय केलं, वरावतानाची केस गळून पडली होती. केस हिरवेगार असणारे दर्भ आणि लवाळ ते उगून आलं. ज्यांच्याकडून भूमिरूपी निवासस्थान प्राप्त झालं त्या यज्ञ भगवानासाठी महाराज म्हणून त्या ठिकाणी दर्भ आणि लवाळ आलं. त्या अंथरून यज्ञ केला तिथं. ज्या बृहस्पतीपासून म्हणून निवास करत होता तिथं जाऊन आध्यात्मिक अधिदैनिक अधिभौतिक ताप नाहीसे करणारे राजभवनामध्ये प्रवेश केला. पत्नी आणि संततीसह धर्म अर्थ काम आणि मोक्ष अनुरूप असणारे भोग भोगू लागला. प्रातःकाळी गंधर्व पत्नीसाठी उन्नाण करत होते. मनु मात्र आसक्त होत नव्हता. तो हरीची कथा ऐकत होता. भगवान विष्णूच्या कथा श्रवण ध्यान रचना ह्याच्यामध्ये तो व्यतिरिक्त असायचा. एक क्षणी त्यातून तो बाहेर जात नव्हता. अशा प्रकारे ते चालू होतं. व्यासपुत्रा विदुरा, जो पुरुष श्रीहरीच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक मानसिक दैविक कुठलेही दुःख त्रास देत नाही. श्रीहरीला धरून राहावं. जाताच जात आता जात संपलंय. आता मिक्सर आलाय. जाते फक्त लग्नातच जाते पूजा होती. जाती पूजन पुन्हा जातेच काही काम नसतं आपल्याकडे. त्या जात्यात मधला जो आरा असतो का नाही, त्या आऱ्याच्या भोवतीची दाणे असतात ते अखंड असतात. बरोबर आहे ना. दळे ते दाणे अखंड राहतात. आणि कडला जे फिरतात त्याचा भोगा होतो. ते वाचत नाहीत. त्या आऱ्याला धरून राहायचे. एक हारीला धरून राहिलं का नाही संसारात भरडलो जात नाही. आपण त्याचं चिंतन ठेवायचं. कुठलंही संकट येऊ दे, काही येऊ दे, त्या आऱ्याला धरून राहायचं. तो हरी माझा समर्थ आहे. दाणा भरडला जात नाही, फुटला जात नाही. म्हणून नेहमी प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असावं. कुणाचं हित करावं, अहित करू नये. नसेल तर गप्प असावं. माणसाच्या वर्णाश्रमाचे अनेक प्रकारचे कल्याण मार्ग धर्म सांगितले की म्हणून मनुस्मृती आज उपलब्ध आहे. मनुस्मृती वाचा, वाईट नाही. पित्राभ्याम प्रसिद्धे साध्वी पतिमिग गोविता नित्यम परेचर प्रिया भवानी व भवम प्रभू. मैत्रिय म्हणतात माता पिता निघून गेल्यावर पतीचं मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती आणि पार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकराची सेवा करत होती ती कर्दमाची सेवा करू लागली. आता विदुरा तिची कामवासना दंभ द्वेष लोभ पाप मद तिने सगळा त्याग केला होता. पतीची सेवा करावी, मधुर भाषण असावं, प्रेम असावं. पतिदेवानं संतुष्ट केलं तिनं. देवहूती दैवापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या पतीपासून अशा मनाशी बाळगून सेवा करत होती. पुष्कळ वर्ष सेवा केली, व्रताचं पालन केलं. पण त्यात काय झालं, ती दुर्बल झाली. दिवसेंदिवस निश्चय होऊ लागली. कर्दम म्हणतात हे मुनिपुत्री, तू माझा आदर करतेस, उत्तम सेवा केलीस, मी संतुष्ट झालोय. देह धारण करणारा सर्वांना आपला देह हा प्रियच असतो बर का.
म्हणून आदराची वस्तू आहे, परंतु तू माझ्यासाठी क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाही. माझ्याकरता तू क्षीण झालीस, निश्चय झालीस. सेवा करता करता ती पारखी झाली, वाळून चालली. म्हणून आपल्या धर्माचं पालन करत राहिल्यामुळे मला तप, समाधी, उपासना, योगद्वारा भय शोकरहित अशा विभूती प्राप्त झाल्या. माझ्या सेवेच्या प्रभावाने, माझ्या सेवेत जे आहे त्यात तुझाही तेवढा अधिकार आहे म्हणताय. पुरुष जेव्हा एखादी उपासना करत असतो, कुठली एका वेळेला साधना करत असतो, त्यामध्ये शास्त्र असं सांगतं की त्यातलं निम्म पुण्य हे पत्नीला मिळतं. अधिकार दिला आहे शास्त्राने. पण पुरुषानं जर पाप केलं ते सगळं पुरुषाने एकट्याने फेडायचं, त्यात निम्मी स्त्री नाही. स्त्रीनं जर काही पुण्य केलं तर ते पुण्य मात्र तिला एकटीला आहे, त्यातलं पुण्य पतीला मिळत नाही. पण स्त्रीने जर काही पाप केलं तर निम्म पाप पुरुषाकडे जातं. आरक्षण तेव्हापासून आहे, ह्याने आता आरक्षण दिलं हो महिलांना. अगोदर शास्त्राने आरक्षण दिले आमच्या महिलांना प्राधान्य तेव्हापासून आहे. आता काय सांगता तुम्ही? इतर जे भोग आहे श्रीहरीच्या वक्रदृष्टीने नाहीशी होणार आहे. भगवंताची दृष्टी पडली, बाकीचे भोग नाहीशी होतात. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस, पतिव्रता धर्माचं पालन केलेस. आम्ही राजा आहोत, आम्हाला सर्व काही सहज मिळणं शक्य आहे असा अभिमान बाळगायचं काही कारण नाही. म्हणजे कर्दमाचे बोलणं ऐकलं आणि पतीची योग्यता काय आहे, त्याचं योग सामर्थ्य काय आहे, त्याचं तप काय हिला कळलं. हिचा बाप राजा होता, ही ऋषी होता, पण सामर्थ्यानं सगळे भोग ते प्राप्त करू शकत होता कर्दम. तिने ओळखलं असामान्य नव्हे. देवती म्हणते हे द्विजश्रेष्ठा, द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाला दोनदा जन्म असतो, एकदा आईच्या पोटातून आल्यावर एकदा, मुंज झाल्यावर एकदा, दोनदा म्हणून द्विज. हे द्विजश्रेष्ठा स्वामी योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणाऱ्या सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे हे मला माहित आहे. हे प्रभू, आपली प्रतिज्ञा होती मी तुझ्याशी ग्रहस्थ, आता हिनं बायकोला सांगितलं मी का वाढले, ग्रहस्थ सुखाचा एकदा उपभोग घेईन. आता पूर्तता करायची म्हणजे संतान नाही, इतके दिवस झाले सेवा केली, बरोबर आहे, संतान कुठं आहे? संतान नाही, काय नाही. आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल ते मला सांगा, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेलं माझं शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल. आणि माझी कामवासना मला त्रस्त करते, म्हणून तुम्ही मला विचार करा. मैत्रिय म्हणतात, विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा कर्दमुनीने ओळखली आणि योग सामर्थ्याने त्याने एक विमान तयार केलं. बघा ऋषी काय होतं ते विमान, सर्व प्रकारच्या इच्छित भोग देणारं, अत्यंत सुंदर, रत्नांनी युक्त, सर्व संपत्तीची वाढ करणारं, सर्व ऋतूमध्ये सुखदायक होतं. जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामुग्री ठेवली होती बर का. चित्रविचित्र रेशमी झुंबरे पताक्याने सजवलं होतं. विमानी संकल्पना 5000 वर्षापूर्वी त्यावेळी विमान होतच. विमानाचा शोध आत्ता लागला, अमक्यान लावला तमक्यान लावला असं नाही. हे सगळे शोध अगोदर आपल्यात आहेत, सगळे शोध अगोदर घेतले आले. आता ह्या वेदाचा अभ्यास बाहेरचे देश घेऊ लागले, त्याचा अभ्यास वेदाचा करू लागले. आणि आपल्यातले लोक ते अभ्यास करताना आम्ही त्यांच्याकडे चाललोय. जर्मनीत संस्कृत शिकायला आपल्याकडे काय काय जात आहेत. अरे संस्कृत आपला आहे, आपले घेऊन ते गेले, आम्ही तिकडे जातो जर्मन शिकायचं, संस्कृत शिकण्याचं. ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारोग करत होते अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी रेशमी वस्त्रांनी शोभायमान आहे विमान. एकावर एक अशा तयार केलेल्या महालामध्ये ठेवलेल्या शय्या, पलंग, पंखे फार सुंदर वाटतात. सुंदर भिंतीवर केलेली शिल्पकला शोभिमान दिसते. पाचूची फरशी आहे, पोळ्यांचे सोपे, पोळ्याच्या उंबरट्यावर हिऱ्यांचे दरवाजे, सगळं विमानाचं वर्णन आहे कसं कसं आहे. हे सगळं बघितलं पण देवतीला काय आनंद वाटला नाही. अरे म्हणजे संतान नाही, ह्याला काय करायचं बरोबर आहे. आणि ते भाव ओळखला कर्दमाने. प्रिये, या बिंदू सरोवर स्नान करू नये म्हणले तू. हे विष्णूने नसलेलं आहे बिंदू सरोवर. कमल लोचना देवतीने आपल्या पतीचं म्हणणं ऐकलं. अगोदर ती निश्चय झाली होती ना, वाळून गेली होती. स्नान केलं, ती मलिन तिची साडी अंगावर होती, मलिन झालेली, केसाच्या गुंडाळ्या झाल्या होत्या, सगळं शरीर तिचं निश्चय झालं होतं. पाण्यात उडी मारली सरोवरात आणि
तिथं बघितलं की एका माळात 1000 कन्या होत्या. त्या सगळ्या किशोरवयीन होत्या आणि सगळ्या कमलपुष्पाचा सुगंध त्या कन्याला सगळ्या येत होता. देवतीला पाहताना सगळ्या स्त्रिया उठून उभा राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या, आम्ही आपले दासी आहोत. काय अधिकार आहे कर्दमाचा बघा. आणि काय सेवा करू सांगा म्हणाले. हजारो तरुणी काय सेवा करते सांगा. तेव्हा स्वामिनींचा सन्मान करणाऱ्या स्त्रियांनी बहुमूल्य उठणं, सुगंधित द्रव्य त्या देवतीला स्नान घातलं. तिला 2 नवीन आणि निर्मल रेशमी वस्त्र दिली. मौल्यवान सुंदर तेजस्वी अलंकार दिले. उत्तम भोजन दिलं. पिण्यासाठी अमृतमय पाणी दिलं. त्यावेळी देवतीने आरशात बघितलं. फुलांचा हार घातलाय. स्वच्छ वस्त्र परिधान केले. कांतिमान दिसू लागली. मंगल असा शृंगार झाला. डोक्यावरून स्नान केलं होतं. सर्व प्रकारचे दागिने घातले होते. गळ्यामध्ये हार होता. हातामध्ये कंकण होती. सोन्यामध्ये पैंजण होती. कमरेला सोन्याचा रत्नजडित कमरपट्टा. गळ्यात बहुमूल्य रत्नहार. सोन्यांचा म्हणजे संताला, ऋषीला आणि देवाला. फक्त कमरेपासून खालं सोनं वापरण्याचा अधिकार यांना आहे, आपल्याला नाही. इथून आपण फक्त चांदी वापरू शकतो. पैंजण चांदीचे, सोन्याचे पैंजण करायचे नसतात. जोडवी चांदी असते. सोनं लावता येत नाही. संताला, ऋषीला आणि देवाला मात्र सोनं चालतं. तिचं मुख कसं होतं. सुंदर दंतपंक्ती होती. मनोहर भुवया होत्या. कमळाच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेम कटाक्ष असे नेत्र होते. काळेभोर केस होते. देवतीनं आपले ऋषीश्रेष्ठ प्रिय पतिदेवाचं स्मरण केलं. सख्या सहित तिथं आली. पती समोर हजारो स्त्रियासह असल्याचं पाहून योग सामर्थ्य बघितलं आणि देवतीला आश्चर्य वाटलं. आपला नवरा कोण आहे. अभिमान वाटला. विदुरा, कर्दमाने जेव्हा पाहिलं, स्नान केल्यामुळे देवतीचं शरीर निर्मळ झालं होतं आणि अतिशय प्रत्यक्ष अप्सरा तिची सेवा करतायत. त्यावेळी आपल्या प्रियतमेवर अनुरक्त होऊन कर्दमाची महत्ता ओळखली. अप्सरा त्यांची सेवा करत होत्या. लाल कमळांनी शृंगार करून अत्यंत सुंदर बनलेले विमान शोभून दिसतंय. त्या विमानावर निवास करून दीर्घकाळपर्यंत कुबेराप्रमाणे मेरू पर्वताच्या दऱ्यातून विहार केला कर्दमानं केली. बरं का. 8 लोकपालांच्या विहारभूमीत आहेत. यापैकी काम वाढवणारा शीतल मंद सुगंधी वायू वाहत होता. गंगा नदीच्या स्वर्गातून पडणाऱ्या मंगलध्वनी येत होता. अशा प्रकारे प्राणप्रिया देवतीबरोबर वैश्रंभक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र, चैत्ररथ अशा उद्यानातून त्यांनी विहार केला. कुठल्या कुठल्या ती बागेत सुरुवात फिरून आली. तेजस्वी इच्छेनुसार चालणाऱ्या विमानात बसून वायूप्रमाणे वेगाने लोकांमध्ये भ्रमण करत देवावरही मात केली. भगवंताच्या चरणांचा आश्रय त्यांनी घेतला होता. अशा प्रकारे महायोगी कर्दमाने सर्व भूमंडल, द्वीप, वर्ष, वर्ष म्हणजे काय, 12 महिन्याचं वर्ष नव्हे, भारतवर्ष आपण म्हणतो. इथं वर्षाची व्याख्या अशी नाही करायची. बघितलं, स्वतःला 9 रूपात विभक्त करून रतिसुखासाठी अत्यंत उत्सुक अशी मनुकुमारी देवतीला आनंदित करीत पुष्कळ वर्षापर्यंत विहार केला कर्दमाने. योगी होते ना, सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. आणि काय झालं, एवढा मोठा दीर्घकाळ एका क्षणासारखा निघून गेला. आनंदाचे दिवस लगेच निघून जातात हो, दुःखाचे दिवस जात नाही. एका क्षणा मुहूर्ताप्रमाणे वाटलं, एक मुहूर्त असावं असं वाटलं. इतका काळ त्यांनी केलं. त्या विमानातील रतिसुख वाढवणाऱ्या मोठ्या सुंदर शयेचा आश्रय घेतला होता. पण एवढा दीर्घकाळ कसा गेला देवतीलाही कळलं नाही. अशा प्रकारे कामासक्त दाम्पत्याचा तो काळ योगबळाने शेकडो वर्षापर्यंत विहार करत होता, पण थोड्या वेळाप्रमाणे निघून गेला. आत्मज्ञानी कर्दम सर्व प्रकारचे संकल्प जाणत होते, म्हणून देवती संतान प्राप्तीसाठी उत्सुक आहे हे बघितलं आणि भगवंताच्या आदेशाचं स्मरण करून स्वरूपाचे 9 विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्र चित्ताने अर्धांग रूपाने पत्नीची भावना जाणली. यामुळे देवतीला एकाच वेळी 9 कन्या झाल्या. बघा, सर्वात सुंदर होत्या. लाल कमळाच्या सुगंधासारखा त्यांना सुगंध येत होत्या कन्याला. शुद्ध स्वभावाच्या सती देवतीने पाहिलं
आता तिनं ओळखली, संतती झाल्यावर ही बाबा निघून जातो म्हणलाय, आता काळजी वाटत नाही. आधी म्हटली संतती पाहिजे, बरोबर आहे. आता पुढचं टेन्शन आलं, ही जाणार म्हणजे आता काय करायचं. पोरही पाहिजेत, नवराही पाहिजेत. अश्रू आवरले, व्याकुळ झाले, हृदयानं हळुवारपणे मधुवर लागते घरात कामासाठी घासणं, असं ते म्हणजे चालतंय, कुठेतरी उपयोग येते. ती बोलली, मान खाली घातली, नखाशी पायानाशी माती टोकरू लागली. काहीतरी नवऱ्याकडनं काम करून घ्यायचं का नाही, ते पायानं असं माती टोकरत उभा राहायचं, ओळखायचं, त्याला काहीतरी म्हणायचं, बोलायचं. ती कोण असते बायकांची अशी लागली पायानाशी उकरायला. मी म्हणले इंद्रियाच्या विषयात आसक्त राहिले, आपल्यावर प्रेम केलं, पण माझा पण संसार बाई नाही सगळं. अज्ञानामुळं अत्पुरुषाशी केलेला संघ संसार बंधनाला कारणीभूत होतो, म्हणून सत्पुरुषाची केलेली अनासक्ती प्राप्त होते. संसारात ज्या कर्मामुळे धर्मसंपादन होत नाही, वैराग्य उत्पन्न होत नाही, त्या भगवंताची सेवाही घडत नाही. आता तत्वज्ञान सांगायला लागले. मी भगवंताच्या मायेने फसली गेली आहे, पण आता पती मिळाला मुक्ती देणारा. मैत्रेय म्हणतात, उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवतीने अशा वैराग्याची गोष्ट केली, तेव्हा कृपाळू कर्दमुनीने भगवान विष्णू सांगितलं स्मरण केलं. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गोपाल कृष्ण महाराज,